सर्वप्रथम आज आपल्या त्रिवेणी हाईट्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमध्ये आपण सालाबादाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असतो। या जयंतीनिमित्त उपस्थित संपूर्ण सोसायटीचे सभासद, सचिव, उपाध्यक्ष, सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मित्र, महिला तसेच लहान बालमित्र आणि उपस्थित पोलीस कर्मचारी, काही वेळानंतर आपल्याकडे आपल्या आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय प्रवीण चव्हाण सर या ठिकाणी प्रतिमा पूजनासाठी येतीलच। तत्पूर्वी आपण हा जो लहान मुलांचा जो काही वक्तृत्व स्पर्धेचा आनंद घेतला आणि त्या आनंदानंतर एक छोटासा जास्त वेळ घेणार नाहीये, एक 15 ते 20 मिनिटांमध्ये बाबासाहेबांचे काही मौलिक विचार आहे ते तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करेन। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आजच्या कार्यक्रमाचा जो काही उत्तम असा आस्वाद आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या सांस्कृतिक नृत्यातून बघायला मिळेल आणि त्यानंतर आपलं भोजन या ठिकाणी स्नेहभोजन होईल आणि मग नंतर कार्यक्रम आपला संपेल। तर आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सर्व उपस्थित जे नागरिक आहेत, जी मंडळ या ठिकाणी बसलेली आहे, कृपया आपण स्तब्ध एका ठिकाणी जागेवर शांत बसायचं आहे। एक आपण आपल्याला गौतम बुद्धांनी विपश्यना जी दिलेली आहे, जे ध्यान धारणा दिलेली आहे, त्या ध्यान धारणेतून आपण पुढचे विचार ऐकूया। सगळ्यांनी जागेवरती फक्त थाईजवर हात ठेवा, आईज क्लोज करा। सगळ्यांनी माझ्याकडे नाही बघायचं, तुमचे डोळे बंद करा, सगळ्यांनी डोळे बंद करा आणि जो आपल्याला गौतम बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी जो विचार दिलेला आहे त्याचं फक्त आपल्याला चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे। आणि आज आपण ज्या महामानवाला विनम्र असं अभिवादन करतो आहे, आपल्या मनापासून आपण अभिवादन करायचं आहे, जेणेकरून आपलं जे अभिवादन हे बाबासाहेबांच्या आत्म्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। म्हणून सर्व सदस्यांना, अजूनही काहींचे डोळे उघडे आहेत तर आपण कृपया डोळे बंद करा, हे पण आपल्याला सांगावं लागतं। ओम बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि। धन्यवाद। खऱ्या अर्थाने आपल्या मनापासून जो काही भाव निघाला आहे आणि हा भाव आपल्याला बाबासाहेबांपर्यंत पोहोचवायचा होता, म्हणून एक छोटासा प्रयत्न होता। तर यानंतर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक असे विचार आपल्या या लहान चिमुकल्यांच्या तोंडून ऐकले। हे नेहमीच ऐकत असतो आपण, प्रत्येक वेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, महापरिनिर्वाण दिन असो, संविधान दिवस असो किंवा भारताचा 26 जानेवारी, 15 ऑगस्ट असे काही दिवस, राष्ट्रीय सण जे काही साजरे करत असतो, त्यावेळेस निश्चितच आपल्याला बाबासाहेबांची आठवण होत असते आणि त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने एक भारतीय नागरिक म्हणून संविधानाच्या या राष्ट्रीय लोकशाहीमध्ये राहत आहोत हे आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं। तर बाबासाहेबांचा जन्म आपल्याला माहिती आहे, बाबासाहेबांचं आत्मचरित्र बऱ्याच लोकांना माहिती आहे, बाबासाहेबांनी लिहिलेले विचार आणि बाबासाहेबांनी जे काही आपल्याला जे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्याचा सुद्धा बऱ्याच लोकांनी अभ्यास केलेला आहे। परंतु बाबासाहेबांचं आत्मचरित्र हे आपण 4 नाही 10 वेळा जरी वाचलं तरी कोणाला आजही बाबासाहेब हे समजू शकणार नाही। कारण बाबासाहेबांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे, मगाशी बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की आपल्याला काय नाही दिलेलं बाबासाहेबांनी। आज जे काही राष्ट्र उभा आहे, आज काही जो देश उभा आहे, हा संपूर्ण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर उभा आहे। म्हणून बाबासाहेबांचं बालपण आणि बाबासाहेबांचं तरुणपण आणि बाबासाहेबांचं ज्येष्ठत्व आणि बाबासाहेबांचं शेवटचे दिवस याचा जर कधी आपण आत्मचरित्राच्या माध्यमातून जर कधी अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायला आपण शिकू आणि खऱ्या अर्थाने आपण लोकशाहीचा अभ्यास केला असंच होईल। कारण आजकाल जेव्हा बाबासाहेबांची जयंती आणि बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन जेव्हा साजरा केला जातो त्याच दिवसापुरता बाबासाहेब मर्यादित असतात। रोकडे साहेबांनी 2 शब्दात सांगितलं की बाबासाहेबांनी आपल्याला अनेक अधिकार दिलेले आहेत। स्त्रियांना जे काही नोकरी असेल, जी काही स्त्रियांना सुट्टी असेल किंवा अनेक असे वेगवेगळ्या समाजासाठी आपण बाबासाहेबांच्या विचारातून चालत असतो। बाबासाहेबांची जयंती ही संयुक्तिक जयंती साजरी केली जाते संपूर्ण देशामध्ये। तुम्हाला माहिती असेल की 11 एप्रिल
ही महात्मा फुलेंची जयंती असते. त्यानंतर बाबासाहेबांची 14 एप्रिल असते. त्याच्यानंतर शाहू महाराज, फुले, आंबेडकर, त्याच्यानंतर शिवाजी महाराज असे एकत्रित हा संयुक्त महोत्सव आपण या महिन्यांमध्ये साजरा करत असतो. याचं एकमेव कारण काय असतं की आपल्याला जे काही विचार आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या ज्या होऊन गेलेल्या महापुरुषांनी दिलेले आहे हे जिवंत ठेवण्यासाठी हा जयंती उत्सव असतो. परंतु जे काही महापुरुषांनी दिलेले विचार आहेत हे माती मोल होत चाललेले आहेत. म्हणून माणूस माणसाला ओळखणं विसरून चाललेला आहे. माणसाने दिलेले माणूस हा कृतज्ञ झालेला, कृतज्ञ झालेला नाही, हा कृतज्ञ झालेला आहे. कृतज्ञ आणि कृतज्ञ याचा अर्थ जर समजून घेतला, कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव असलेला आणि कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव नसलेला. कोणी ना कोणी कुठे ना कुठे उपकार करत असतो. बाबासाहेबांचे विचार नेहमी आपल्या वेगवेगळ्या शेरो शायरीमधून करत असतो. भीमाने दिलेलं ज्ञान कधी आटणार नाही आणि भीमा तुझी आठवण माझ्या मनातून कधी मिटणार नाही, असे अनेक आपण जे बोध वाक्य आहे हे आपण वेगवेगळ्या दृष्टीने संबोधत असतो. परंतु हे कधी आपल्याला समजेल की जे भीमाने ज्ञान आपल्याला दिलेलं आहे ते तर आटणार नाहीये. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला जो काही संविधानाचा एक असा अलंकार आहे त्या अलंकारावर आपण कधी विचार करत नाही, त्याचा कधी अभ्यास करत नाही. आजही आपल्या देशातले अनेक महापुरुषांनी साहित्य लिहिलं, परंतु माझ्या माहितीप्रमाणे जगातील सर्वात मोठा साहित्यातला अलंकार जो कोणता असेल तो भारतीय संविधान असेल. आज आपल्या पुढे संपूर्ण निळं वातावरण तयार आहे. संपूर्ण भारतात निळ्या वातावरणाची आज संपूर्ण जयंती साजरी केली जाते. परंतु या निळ्या रंगामागचं काय गुढ आहे, काय सत्य आहे? तिरंग्याचे 3 रंग आहेत, त्या 3 रंगांचे सुद्धा कधी अजून कोणाला पडलेली नाहीये की कधी कोणाला माहिती नाही की तिरंग्याला 3 रंग का आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा रंग का निवडला? बाबासाहेबांच्या जयंतीला आपण निळा रंग का, पांढऱ्या रंगाचे वस्त्र का परिधान करतो? वस्त्र परिधान करतो निळ्या रंगाचा, आपण आत्मीयता, आपण आत्मभाव निर्माण करतो. पण त्या मागचं सत्य काय आहे याचा कधी आपण जाणून घेण्याचा विचार करत नाही. परंतु आपण कुठेतरी एखादा असा क्ल्यू आपल्या मनामध्ये येतो की मी आज काहीतरी केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण कोणाचं तरी ऐकतो आणि आपण ते करण्यास भाग पडतो. परंतु सगळ्या उपस्थित नागरिकांना आणि सगळ्या उपस्थित सगळ्या मुलांना मी सांगेल की शालेय जीवन शिकत असताना किंवा आपण आपलं कौटुंबिक आणि सांसारिक जीवन जगत असताना या महामानवांना आपण कधी विसरायचं नाही. ज्यांनी या महामानवाचे विचार विसरायला सुरुवात केली त्याची अधोगती की प्रगती झाली. अधोगती होते आणि अधोगती झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती की आपली प्रगती खुंटल्यानंतर आपल्या येणाऱ्या पिढीवर सुद्धा आपण चांगले संस्कार करू शकत नाही. निळ्या रंगाचा अर्थ एकच आहे की हा अथांग असा समुद्र, तुम्ही कधी समुद्राकडे बघितला असेल तर समुद्र हा निळ्या रंगाचा दिसतो. अथांग हा निळ्या रंगाचा समुद्र आणि ह्या निळ्या रंगाच्या समुद्रामध्ये हा संपूर्ण वसलेला हा देश आहे. बाबासाहेबांनी संविधान जे लिहिलं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्या कालावधी लागला. या कालावधीमध्ये अनेक लोकांची त्यांनी साथ घेतली, अनेक देशांचा अभ्यास केला, अनेक देशांमध्ये ते गेले, तेथील संविधानाचा अभ्यास केला, तेथील राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला, तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचा अभ्यास केला आणि तेव्हा कुठे आपल्या देशाचं 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये संविधान लिहून तयार झालं. ते संविधान जे लिहिलं गेलं हे निळ्या शाईने लिहिलं गेलं. आजही आपण शालेय जीवनामध्ये मुलांना निळ्या शाईचा पेन देतो, तर ती निळी शाई आहे. समुद्राचा रंग निळा आहे. समुद्र हा कधीही कोणाला वाईट बोलत नाही, कधीही कोणाला म्हणत नाही की माझ्या पाण्यामध्ये तू चालू नको. समुद्रामधून आजही अशी भारत देशाला आणि जगाला अशी संपत्ती मिळते की ते समुद्र कधी नाही म्हणत नाही. तसं बाबासाहेबांचे जे विचार आहे ते सुद्धा त्याच पद्धतीचे आहे. कधी बाबासाहेबांनी गर्व केला नाही आणि बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर जर तुम्ही बघितलं असेल कधी बाबासाहेबांच्या बँक अकाउंटमध्ये 1 रुपया सुद्धा उरला नाही. सर्व जे काही दिलं ते समाजासाठी दिलं. समाज जर म्हटलं की आपण एक क्षुल्लक असा समाज त्याला संबोधू शकत नाही. बाबासाहेबांनी दलित, पीडित, अज्ञान, सज्ञान, त्यानंतर हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व समावेशक कार्य केलं. त्यामुळे आज भारताचं संविधान सर्व लोकांनी अवलंबलेलं आहे. कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर समाजासाठी या कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर जातीसाठी, धर्मासाठी बाबासाहेबांचं कार्य नव्हतं आणि बाबासाहेबांचे तसे विचारही नव्हते. परंतु आज कुठेतरी आपल्याला एक खंत मनामध्ये व्यक्त होते की आपण जेव्हा असे कुठले कार्यक्रम करतो की ठराविक व्यक्तीने ते कार्यक्रम घेतले जातात, त्याकरता बाबासाहेबांना आपण जे काही अभिवादन करतो ते लागू होत नाही. ज्यावेळेस हा समाज संपूर्ण एकत्र होईल, या समाजामध्ये जे काही विचार आज अधोगतीकडे चालले, निगेटिव्ह थिंकिंग जी पसरलेली आहे ही आपल्याला काढणं खूप गरजेचं आहे की जयंतीच्या माध्यमातून काढली जाते. बऱ्याचशा वेळेस काय होतं की संविधान वाचलं जातं, अनेक वेळा जयंत्या होतात, साजऱ्या होतात आणि ती जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दैसिते होतात. परंतु बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्यावेळेस मागास, दलित, पीडित समाज हा उच्चभ्रू समाजापर्यंत येईल त्यावेळेस माझा देश हा
जगावरती राज्य करेल आणि महासत्ता बनेल। आजही आपला देश महासत्तेकडे वाटचाल करतोय, परंतु आजही आपल्या समाजामध्ये असे दुष्कृत्य करणारे व्यक्ती आपल्याला सापडतील की जे विकासाकडे जाणाऱ्या व्यक्तींना मागे खेचण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या देशाचा विकास त्या ठिकाणी करतो। म्हणून संविधानामध्ये असे अनेक कलम, असे अनेक कायदे, असे अनेक अधिकार आपल्याला दिलेले आहेत, ज्या अधिकारांचा आपण कधी अभ्यास सुद्धा केलेला नाही। ज्यावेळेस आपल्याला वेळ पडते त्यावेळेस आपल्याला संविधान वाचण्याची गरज येते, त्याच वेळेस आपण बघतो अरे हे तर मला माझ्या जवळ होतं पण मी ऐकलं नाही, मी समजलं नाही, मला ते समजलं नाही। असे अनेक मौलिक विचार बाबासाहेबांचे आहेत। मगाशी सुरुवातीला एका मुलीने सांगितले की बाबासाहेबांच्या डिग्र्या सांगितल्या, बाबासाहेबांचं शिक्षण सांगितलं। बालपणापासून ते अतिशय हट्टी होते। त्यांचे वडील हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये महू येथे सैनिक म्हणून कार्यरत होते। भविष्यात ते सुभेदार झाले आणि स्वतः बाबासाहेबांचे वडील हे एका शाळेचे ते काम करून एका शाळेचे मुख्याध्यापक पण होते। म्हणून बाबासाहेबांना शिक्षणाची जी गोडी आहे ही त्यांच्या वडिलांपासून लागलेली आहे आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना अभ्यास करायला जेव्हा सांगायचे की बाबासाहेबांना त्यावेळेस कंटाळा यायचा, परंतु जेव्हा बाबासाहेबांना त्यांचे वडील रामजी आंबेडकरांनी शिक्षणाची गोडी निर्माण करायला सांगितली, शिक्षणाची गोडी लावली, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेबांना त्यांनी रामायण आणि महाभारत हा ग्रंथाचा अर्थ त्यांनी समजून सांगितला। आज आपण विशिष्ट अशा धर्माचे पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करतो नाही, सर्व धर्मामध्ये असलेलं साहित्य वाचन करा, त्यावेळेस तुम्हाला खरा माणूस म्हणून जगता येईल। ज्यावेळेस बाबासाहेबांना रामायण महाभारताचे जे धडे दिले गेले त्यांच्या वडिलांनी, त्यावेळेस बाबासाहेबांना कळलं की त्यावेळेचा रामाचा काळ कसा होता आणि महाभारतामध्ये जीवन लोकांनी कुटुंब व्यवस्था कशी होती महाभारतातली, रामायणामधली स्त्री आणि पुरुष याची व्यवस्था कशी होती, पती पत्नीचं नातं कसं होतं, हे जेव्हा त्यांना कळालं तर त्यावेळेस कळालं की माझ्या देशामध्ये सुद्धा अशा पद्धतीची भविष्याची पिढी तयार होऊ शकते, मग या पिढीला काहीतरी गरज आहे। तर मग त्यावेळेस त्यांनी शिक्षणाचा वसा हाती घेतला, असे अनेक संघर्ष त्यांनी त्यावेळेस शिक्षणाच्या माध्यमातून केले आणि अतिशय गरिबीची हालाकीची परिस्थिती बाबासाहेबांची त्यावेळेस होती। बाबासाहेबांचे वडील हे मूळचे कोकणातले असताना सुद्धा ते नोकरीच्या कामानिमित्त त्यांचे वडील महुला असल्यामुळे त्या ठिकाणी ते रहिवासले। असा जगभर आणि भारतभर त्यांचा तो प्रवास त्या ठिकाणी झाला। वेळ खूप कमी आहे कारण भारत रत्न बाबासाहेबांवरती जर बोलायचं झालं तर आजही आम्ही 24 तास बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्याकडे काही थोड्या वेळाने टाळ्या वाजायला सुरुवात होईल, त्याच्यामुळे मी आवर्त घेतो। वाजले का? दुसरी गोष्ट, बाबासाहेबांचा महत्वाचा मुद्दा एक होता की जो आजही प्रलंबित आहे। आजही आपल्या देशाची जी काही दुरावस्था जी आहे, आर्थिक दुरावस्था झालेली आहे, याचं एकमेव कारण एकच आहे की आपल्या देशामध्ये वाढती लोकसंख्या, आपल्या देशामध्ये कायद्याचं पालन केलं जात नाही, दिलेल्या संविधानाचा अभ्यास केला जात नाही, मुलांना कुठल्या तरी दुसऱ्या विषयांकडे वळवलं जातं, परंतु संविधान या मुलाला आज तुम्ही लहानपणापासून शिकवाल त्यावेळेस खऱ्या अर्थाने भविष्यात भारताचं नेतृत्व करू शकतो, IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो, पोलीस इन्स्पेक्टर होऊ शकतो, चांगल्या चांगल्या पदांवर जाऊ शकतो, परंतु त्याला संविधान वाचायला शिका। वाचाल तर टिकाल, वाचाल तर शिकाल। नाचून आनंद व्यक्त करण्यापेक्षा वाचून आनंद व्यक्त करायला सांगा मुलांना। दुसरी गोष्ट, बाबासाहेब आंबेडकरांचं दुसरं वाक्य होतं की आपल्या देशामध्ये भविष्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा तुटवडा होऊ नये म्हणून लोकांनी नदी ज्या आहेत, नद्या, धरणं याच्याकडे मंदिरं म्हणून बघितलं पाहिजे। आजही तुम्ही बघितलं असेल की कुठलंही धरण तुम्ही जर कधी नाशिकमध्ये बघितलं असेल आणि पेपर वाचत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या तारखेला आपल्या गंगापूर धरणाचं जलपूजन केलं जातं। किती जणांना माहिती आहे? जलपूजन केलं जातं की नाही केलं जातं? एखाद्याच्या विहिरीला पाणी लागलं तर जलपूजन केलं जातं। बाबासाहेब तेव्हा सांगून गेले की धरणांची पूजा करा, नद्यांची पूजा करा, पाण्याची पूजा करा। पाणी हे अमृत आहे, पाणी हा आत्मा आहे, पाणी हे जीवन आहे। पाण्याचा प्रश्न बाबासाहेबांनी संविधान लिहिण्याच्या अगोदर मांडलेला आहे, आजही तो प्रलंबित आहे। किती जण धरणांना आणि नद्यांना देव मानतात, किती जण धरणांना नद्यांना पूजन करतात, नाही करत। धरणं, नद्या ही आजच्या कलियुगातली मंदिरं आहेत। या मंदिरांची पूजा जर आपण केली तर आपल्याला भविष्यात पाण्याचा तुटवडा होणार नाही आणि आपला देश सुजलाम सुफलाम होऊ शकतो। या माध्यमातून बाबासाहेबांनी संसदेमध्ये पंडित नेहरूंना एक विचार मांडला होता की आपण इतरत्र कुठेही पैसा खर्च न करता ज्या ठिकाणी भारताची दुष्काळ परिस्थिती आहे त्या ठिकाणी नदी जोड सारखा प्रकल्प आपण अंमलात आणला पाहिजे।
नदीजोड प्रकल्प तुम्हाला माहिती असेल, जर गोदावरीचं पाणीला पूर जेव्हा येतो त्या गोदावरीला आलेला पुराचं पाणी हे संपूर्ण बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतं. परंतु ते बंगालच्या उपसागराला पाणी जेव्हा जाऊन मिळतं त्यावेळेस ते पूर्ण पाणी खारट होतं आणि खारट झालेलं पाणी हे आपल्याला वापरण्यायोग्य राहत नाही. तर त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितले की ज्या नद्यांना वर्षभरामध्ये भरमसाठ असा पूर येतो त्या नद्यांचं पाणी दुसरीकडे वळवा, नद्या एकमेकांना जोडा. तर नदी जोड प्रकल्प जर आपल्या देशामध्ये सक्सेस झाला तर आज आपण अमेरिका, जपान, चीन, रशिया सारख्या राष्ट्राला सुद्धा मागे टाकण्याची ताकद ठेवू शकतो. नुसतं संविधानाचे कायदे आणि संविधानाचे IPC कोड वाचून चालणार नाही, तर बाबासाहेबांनी दिलेले जे काही प्रयोग आहेत त्या प्रयोगांवर सुद्धा काम केलं पाहिजे. मग मी म्हणणार नाही की तुम्ही उद्या म्हणाल सरांनी सांगितलं नदी जोडायला, मी चाललो नदी जोडायला. काहीच करू नका, तुम्ही माणसं जोडा. माणसं जोडा, तर माणसं जोडली तर नद्या जोडल्या जातील, नद्या जोडल्या तर धरणं जोडले जातील, धरणं जोडले जातात तर हा दुष्काळ पडणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी असे अनेक मौलिक विचार दिलेले आहेत, त्या विचारांवरती आपलं काम होणं खूप गरजेचं आहे. म्हणून जात, धर्म, पंथ याचा माणसाने जन्माला आल्यानंतर विचार सोडून द्यायचा. मी कोणत्या जातीत आलो, मी कोणत्या धर्मात आलो आणि मला कोणत्या धर्माचं काम करायचं. आपल्याला धर्म प्रचारक व्हायचं नाही, आपल्याला समाज प्रसारक, समाज उन्नतीचं कार्य करायचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी जो वसा घेतला होता तो आजही आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत जर राहिला तर देशामध्ये मला नाही वाटत कधी आपल्याला कोणाकडे काही मागण्याची गरज येऊ शकते. बाबासाहेबांनी जो धर्म शिकवला तो बुद्ध धर्म शिकवला. बुद्ध एक व्यक्ती होती, बुद्ध हा धर्म नव्हता, बुद्ध हा विचार होता. बुद्ध हा शांतीचा प्रतीक आहे आणि बुद्धाने दिलेल्या शांतीच्या त्या मार्गावरती जर आपण चाललो तर आपल्याला क्रोध हा येणार नाही. क्रोध हा अहंकार आहे आणि क्रोध हा नाश आहे, क्रोध हा विनाश आहे. ज्याला क्रोधावर आवर घालण्याची ताकद आहे तो या जगावरती राज्य करू शकतो. तेच बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांना महात्मा गांधींचे जे विचार पटत नव्हते, पंडित नेहरूंना त्यांचं जमत नव्हतं, तरी सुद्धा बाबासाहेबांनी कायदा मंत्री म्हणून कार्यरत असताना देशाला संविधान दिलं. अनेक विचारांचे विचार पटले नाही याचा